की तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागताय. हे फक्त आमच्याकडे नाही, ते देशभरात अशी मतं मागितली जात आहेत. आपल्याकडे बहुमत आहे असं आपण म्हणता, तरी तुम्ही अशा प्रकारे मतं मागण्याची गरज नाही, असं एक भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. का मतं मागताय तुम्ही? आणि तुम्हाला आमच्याकडे मतं मागण्याचा काय अधिकार आहे? तुम्हाला भीती वाटते का तुमची मतं फुटतील? जे चित्रात दिसतंय किंवा जो डुप्लिकेट शिवसेना आहे त्यांची मतं फुटतील. कारण देशातलं वातावरण आहे तसं. ही निवडणूक पदाची सहज नाहीये. दोन्ही बाजूंनी ठीक आहे, आज कागदावर बहुमत दिसतंय मोदींकडे. मोदीकडे बहुमत दिसतंय. पण आंध्रचे उमेदवार असल्यामुळे तेलंगणा आणि आंध्रमध्ये एक अस्वस्थता आहे. ज्या पद्धतीनं आम्ही प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना, आम्ही एनडीएमध्ये असताना सुद्धा एक मराठी भूमिकन्या म्हणून प्रतिभाताई पाटलांना हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. अशा प्रकारची भूमिका आंध्र आणि तेलंगणाचे खासदार घेतील का, अशी भीती या लोकांना वाटते. आणि शिवाय जे वातावरण राहुल गांधींनी देशात निर्माण केलेलं आहे, बिहार असेल, अन्य काही जागातलं असेल, क्रॉस शूटिंग व्हायची शक्यता आहे ना. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा राजनाथ सिंग हे देशाचे संरक्षण मंत्री आहेत, त्यांच्यावर जबाबदारी असेल. त्यांनी तो शिष्टाचार म्हणून माननीय उद्धवजीशी चर्चा केली असेल, तर त्यात वावगं काही नाही. अशा प्रकारच्या निवडणुकामध्ये अशा चर्चा होत असतात. नाही, पण राऊतसाहेब त्यात असं आहे की एनडीए मध्ये तुम्ही घटक पक्ष असताना प्रतिभाताई पाटील किंवा मग प्रणव मुखर्जी यांच्या वेळेस बाळासाहेबांनी एक वेगळी भूमिका घेतली होती. आज फडणवीस असं आवाहन करत आहेत की एनडीएचे उमेदवार हे महाराष्ट्राचे मतदार आहेत, महाराष्ट्राचे राज्यपाल आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी ही चाणक्यगिरी शिकवू नये. ते महाराष्ट्राचे मतदार आहेत, मग त्यांनी धोतर नेसून जायला पाहिजे होतं ना, लुंगी घातली नसताय. पाहिलं का तुम्ही काल फोटो? कोणताही राज्यपाल हा जेव्हा त्या राज्यामध्ये असतो तेव्हा तो राज्याचा प्रथम नागरिक असतो. गव्हर्नर इज द फर्स्ट सिटीजन ऑफ द स्टेट असतो. हे आम्हाला माहिती आहे. घटना आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. आम्ही घटनेचं पालन करतो. ते घटना पायदळीत उडवतात. ते या राज्याचे मतदार आहेत, नागरिक नाहीत. ते आता यापुढे या राज्याचे मतदार नसतील, ते दिल्लीचे असतील. त्यांचं मूळ तामिळनाडूमध्ये आहे, कोइंबतूर. आम्हाला काय सांगताय देवेंद्र फडणवीस? तुम्ही काही सांगता. मराठी माणूस तुम्ही दिला असतात तर त्याच्यावरती चर्चा होऊ शकली असती. मराठी माणूस जर कोणी दिला असता तर त्याच्यावर भूमिपुत्र म्हणून नक्कीच चर्चा होऊ शकली असती, सगळ्यांनीच केली असती. आता नाही.